हॅलो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक्झाम अँड प्रेप चॅनलवरती. तर मागचे 2-3 दिवस व्हिडिओ आले नाहीत. ठीक आहे, आजपासून आपण परत एकदा सुरू करतोय आणि आता कोणताही व्हिडिओमध्ये डिले होणार नाही. ठीक आहे, तर लास्ट टॉपिक आपला ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग झालेला होता. तर नेक्स्ट टाईप आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग दिसायला सेम दिसू शकतं, पण तसं नाहीये. दोन्हीमध्ये थोडाफार फरक आहे, कारण की कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग म्हणजे काय, की बाबा टीचिंगचा मेन उद्देश काय आणि कशाच्या बेसवरती टीचिंग चालतं, म्हणजे टीचिंग मधून कोणते एलिमेंट डेव्हलप होतात, ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग मध्ये सर्वात पहिला पॉईंट आहे, इट हॅज अन इफेक्टिव्ह कनेक्शन. कशामध्ये? लर्निंग मध्ये, टीचिंग मध्ये आणि ट्रेनिंग मध्ये. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. टीचिंग केलं तर तुम्हाला लर्निंग होतं, लर्निंग नंतर तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. बघा ना, एखादी कन्सेप्ट तुमच्या टीचरने तुम्हाला शिकवली, आधी आधी शिकवणं हा रोल असतो, नंतर काय तुम्ही शिकणं हा रोल असतो, नंतर काय तुम्ही त्या कॉन्सेप्ट अप्लाय करून तुम्ही कोणतीही गोष्ट करत असता. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे, इट इज ऑल काइंड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट. ऑफकोर्स याबद्दल तर काही बोलण्याची गरजच नाहीये, याच्यातून तुमचीच डेव्हलपमेंट होती. ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट इज इट्स अ ग्रेट पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह सब्जेक्ट नॉलेज. ठीक आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकले की फक्त पाठांतर असणं अपेक्षित नाहीये, तुमच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह प्रॅक्टिकल नॉलेज असणं सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे. दिस पॉइंट इज रिलेटेड टू द practical knowledge. Okay, so next point is to cultivate students social, physical, mental, emotional and intellectual qualities as well as their understanding of environmental issues. ठीक आहे, या गोष्टीमधून तुमची सोशियल, जे सामाजिक, भौतिक आणि बौद्धिक लेवलची ग्रोथ सुद्धा होत असते आणि अंडरस्टँडिंग लेवल सुद्धा तुमची वाढत असते जसे जसे तुम्ही शिकत असता. तर टीचिंगचा उद्देश फक्त काही तुम्हाला शिकवणं नाहीये, तर तुमची सोशल, बौद्धिक सर्व प्रकारची ग्रोथ करणं हा टीचिंगचा उद्देश आहे. अगेन, इट हॅज हाय लेवल ऑफ इंडिपेंडन्स. तुम्ही एक गोष्ट ऐकलेली असेल की शिक्षण तुम्हाला स्वतंत्र बनवते. तर तोच पॉइंट आहे हा, इट हॅज हाय लेवल ऑफ इंडिपेंडन्स. सो इट रेज स्टुडंट प्रोफिशियन्सी इन लँग्वेज. आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तुमचं भाषेवरती तुम्हाला कमांड हवंय, तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे, बऱ्याच गोष्टी असतात. तर फक्त तुमची यातून भाषा नीट होत नाही, तर तुमची बोलण्याची पद्धत, बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतात. तर टीचिंगचा हा पण एक उद्देश आहे. ठीक आहे. अँड हे तर माहिती आहे तुम्हाला की इट इज कंटिन्युअस प्रोसेस, आणि या कंटिन्युअस प्रोसेस मधून तुमच्यामध्ये डिसिप्लिन डेव्हलप होतो, स्ट्रेंथ डेव्हलप होते, सर्व काही गोष्टी, बिईंग अ स्टुडंट. सो टीचिंगचे हे काही महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो आय होप तुम्हाला क्लिअर असेल.